मराठा आंदोलकांमुळे सीएसएमटी स्टेशन पूर्णपणे ठप्प झाले आहे. तसेच काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये ते स्टेशनवरती नाचताना दिसत आहेत. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत असे आवाहन त्यांनी सरकारपुढे केले आहे. तेथील दृश्य तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. ही बाहेरून किंवा ट्रेननं आलेल्या प्रवाशांची नाहीये, तर ही मराठा आंदोलकांची आहे. आझाद मैदानामध्ये 5,000पेक्षा अधिक सगळे आंदोलक बसलेले आहेत. या व्यतिरिक्त अनेक आंदोलक हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर म्हणजेच चौकात आहेत. तिथे सगळी व्यवस्था करण्यात आली किंवा तिथे लोक राहत आहेत, खाणं पिणं आंघोळ सगळं तिथे होत आहे. तर काही लोक आडोसा घेण्यासाठी किंवा आज छत्रपती शिवाजी महाराज स्थानकामध्ये आतमध्ये घुसलेले आहेत. हे आंदोलन तीव्र होत चाललं, पण आज रविवार असल्यामुळे त्याचा मुंबईकरांना थेट परिणाम सहन करावा लागणार नाहीये. पण जर उद्या ही स्थिती अशीच कायम राहिली तर मग मुंबईला मोठा फटका बसू शकतो. सरकारी कार्यालय असतील किंवा इतर सगळ्या आस्थापना उद्या सुरू असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तोडगा काढणं सरकारला अत्यंत महत्त्वाचं आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण मुंबई सोडणार नाही, देखील मिळणार नाही अशी भूमिका सगळ्या मराठा बांधवांनी घेतली आहे. दादा, छत्रपती शिवाजी महाराज स्थानकामध्ये तुम्ही सगळे बसलेले आहात. मोठी लोक इथे कोंडी होते, येणाऱ्या वेळात देखील त्रास होतो. सर्वप्रथम तुम्ही मला बोलण्याची संधी दिली. सगळ्यांना जय शिवराय. तुमच्या मार्फत एक सांगतो की या सरकारला कळकळीची आणि अगदी नम्रपणे विनंती आहे, आम्हाला या गरजू मराठ्यांना शिक्षणामध्ये ओबीसी समाजामधून आम्हाला आरक्षण द्यावं व असा हा मराठा जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मुंबईच्या दिशेने येत राहणार. शांततेच्या मार्गाने सर्व हे आंदोलन पार पाडणार व विजयी होऊनच घरी जाणार. विजयचा गुलाल घेऊनच घरी जाणार. सगळ्यांना त्रास होतो, सहन करावा लागते. कारण आपण आंदोलन आतमध्ये सुरू असताना बाहेर मुख्य रस्त्यावर करतो, इथे आंदोलन करतो, इथे जमतंय सगळं. बाहेर पावसाच्या कारणामुळे काही आंदोलक मध्ये आलेत,